नमस्कार मंडळी, आपण आहोत आता प्रचितगडावर. प्रचितगडावर गेले वर्षभर म्हणजे जानेवारी 2025 पासून मोहिमा चालल्यात. संगमरत्न फाउंडेशनद्वारे आणि पूर्ण टीम मिळून ही सगळी कामं करत आहेत. अजूनपर्यंत ही आजची 7वी मोहीम आहे आणि गेल्या 6व्या मोहिमेला आपण ॲब्सेंट होतो. तर 6व्या मोहिमेला जे काही काम झालं आहे ते या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवायचं आहे, कारण प्रत्येक मोहिमेचं अपडेट आपल्या चॅनलवरती आहे. तर मोहीम क्रमांक 1, 2, 3 पहिली आपण जी सुरुवात केली ती सुरुवात करताना आपल्याला आयडिया पण नव्हती आपण काय करू आणि काय नाही. तर पहिली जी सुरुवात केली मोहिमेला, तर आपण ज्या महादरवाजापाशी बसलो आहे, हा महादरवाजा पूर्ण हा जो परिसर बघाल ना, तर पूर्ण दगडाखाली होता. तर पहिल्याच मोहिमेमध्ये आपला जो महादरवाजा आहे त्याने एकदम मोकळा श्वास घेतला आणि पूर्ण जो आता महादरवाजा आपल्याला दिसतोय तो छान प्रकारे पहिल्याच मोहिमेमध्ये झाल्यानंतर त्याच्यानंतर बुरुजांची कामं झाली, मंदिरापाशी काम झालं आणि बरीचशी कामं आता किल्ल्यावरती होत आहेत. या मोहिमा लागतात साधारण आपला काउंटिंग 40-50च्या आसपास दर वेळेला असतो. या मोहिमेमध्ये तुमचाही सहभाग राहील. ज्यांना कदाचित येता येत नाही त्यांनी फायनान्शियली किंवा काही गोष्टी गडावरती जेव्हा आपण संवर्धन करतो ना, बऱ्याच गोष्टी लागतात. ह्या लाईट असते, फावडी, टिकाव, त्याच्यानंतर दरवेळेला ज्या मोहिमा होतात त्याचं जेवण असतं, गाडीचा खर्च असतो, बऱ्याच काही गोष्टी असतात. व्हिडिओ खाली कॉन्टॅक्ट्स काही दिले, तुम्ही कोणालाही कॉल करून तुम्हाला जर काय फायनान्शियली किंवा अशा पद्धतीने जरी मदत करता आली तरी पण तुम्ही करू शकताय, किंवा जर गडावर येऊन अंगमेहनत करू शकताय तर बेस्टच आहे, कारण इथे आपल्याला काउंटिंग खूप हवं आहे. ह्याच्यावरती 18 बुरुज आहेत, त्याच्यापैकी आपण एक बुरुज आतासा मोकळा केला आहे. 17 बुरुज बाकी आहेत. पाण्याचे जे टाकं आहे त्याला 7 दरवाजे आहे असं सांगितलं जातं. त्यातले 5 दरवाजे आता सध्या दिसत आहेत, 2 बुजलेले आहेत. त्यामुळं त्याची काम पूर्ण पेंडिंगच आहेत. पण हा पूर्ण किल्ला जर म्हटलं तर 10-20 वर्ष पण कमी पडतील. पण जर जास्त जेवढी संख्या येईल तेवढ्या पटीने ते कामं पण चांगल्या पद्धतीने होतील. तर आशा करूया पुढच्या मोहिमेमध्ये तुमचाही सहभाग असेल. आपल्या इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबवरती याची सर्व डिटेल्स असते. संगमरत्न फाउंडेशनच्या पेजवरती सुद्धा ह्याची डिटेल्स असते. तर कोकणकर अविनाश संगमरत्न फाउंडेशन याला इंस्टावरती फॉलो करायला विसरू नका. तर सध्या जस्ट मी तुम्हाला अपडेट देतो सध्या गडावरती काय कामं झालेत आणि 6व्या मोहिमेमध्ये नेमकं काय झालं. तर चला, हे गडावरील पाण्याचं टाकं गेल्या वर्षी आम्ही याला क्लीन करण्याचा प्रयत्न केला, पण कुठून तरी ह्याच्यामध्ये पाणी येतं आहे. तर पूर्ण क्लीन नाही होऊ शकला. तळ आम्ही गाठला होता पण ते खालीच होत नव्हतं. तर बहुतेक याला यावर्षी तर आपण हात नाही लावू शकत, पुढच्या वर्षी वगैरे बघूया. आणि महादरवाजाच्या इथून वर आपण आलो की या साईडला बुरुजाचं काम आपण छान पद्धतीने केलं आहे. हे बघा, हा इकडे बुरुज आहे. हा एक बुरुज आहे जो पूर्ण मोकळा झाला आहे, म्हणजे पूर्ण मातीखाली हा बुरुज गेला होता. तर त्याचं काम छान पद्धतीने आता झालं आहे. इथे साधारण 7-8 फूट माती होती, या मातीमध्ये पूर्ण बुरुज गेला होता. त्या बुरुजाचं काम झालं आहे. जेवढी तटबंदी आपल्याला बांधता आली, तर खालचे 3 दगड जर सोडले त्याच्यावरची तटबंदी आपण घातली आहे. या बाजूलासुद्धा सेम आहे, या बाजूलासुद्धा ही तटबंदी आपण घातली नंतर, आणि समोरची पण तटबंदी दिसते पूर्ण घातलेली आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यासारखं तर बांधकाम करता येणार नाही, पण जेवढं जमेल त्या पद्धतीने आपण काम करतो आहे. आणि त्याच्यानंतर मोहिमांवर मोहिमा होत आहेत, तसं एक काम होतं आहे. इथून पुढे जर आपण आलो तर इथे टाक आहे पाण्याचं, त्याच्या बाजूने इकडची ही तटबंदी आहे बघा. डायरेक्ट या बुरुजावरून समोरच्या बुरुजावर जाण्यासाठी इथून वाट आहे, दिसली का? तर इथलं पण बऱ्याचशा गोष्टी ढासळल्यात. आता ह्या सगळ्या गोष्टी खाली दरीत गेल्या असणार आणि इकडचं बांधकाम होतं असणार. ते बांधकाम तर नाही आहे, पण इकडची जी वाट वगैरे आहे ती आपल्याला आता पूर्ण दिसते बघा. तर हे पूर्ण क्लीन केलं. इकडे झाडं वगैरे होती, त्यामुळे काय समजतच नव्हतं नेमकं काय आहे आणि काय नाही आहे. तर हे पण एकदम क्लीन झालं आहे. त्याच्यानंतर आपण जरा पुढे जाऊया. पुढे पण आपलं जे काम झालं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. पाठीमागे दिसते ना ती एंट्री आहे महादरवाजा. हा पूर्ण परिसर किती सुंदर दिसतोय बघा. तर त्या बाजूला तिकडे जो बुरुज तुम्हाला मी दाखवला तसाच इथे बुरुज आहे या बाजूला. आणि त्याच्यानंतर आपण इकडे पुढे चालत आलो की, आणि टोटल किल्ल्यावरती 18 बुरुज आहेत. तर 18 बुरुज पूर्ण क्लीन करायचं म्हणजे बराच वेळ जाणार आहे. आणि आपण जो पट्टा दिसतोय ना, हा पट्टा पूर्ण असा झाडांमध्ये गेला होता. म्हणजे ते कारवीची झाडं म्हणा काय म्हणा,
तर आपण मोहीम क्रमांक 5 मध्ये इथे आपल्याला नवीन पाण्याचं टाकं मिळालं होतं. गड तसा म्हटलं तर खूप मोठा आहे. पहिल्यांदा असं वाटायचं की गडावरती फक्त मंदिर आहे आणि एक उंबराचं झाड आहे आणि पिण्याच्या पाण्याचं टाकं. पण आता जेव्हा साफसफाई वगैरे होते तेव्हा किल्ल्याच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत. जसं की हे पाण्याचं टाकं हे नवीन आपल्याला मिळालं आहे. हे बघा, पाणी एकदम क्लीन आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की हे पूर्ण आता साफ करावं लागणार आहे, कारण ह्याच्यामध्ये वरची जी माती वगैरे आहे ती ह्याच्यामध्ये पूर्ण गेले. तर हे क्लीन करण्यासाठी एखादी सेपरेट मोहीम आपल्याला लावावी लागेल. सध्या फक्त आपण आजूबाजूचा परिसर आहे तो क्लीन केला आहे. टाकं बघताय, पाणी आतमध्ये दिसतंय का तुम्हाला? स्वच्छ एकदम पाणी, क्लीन पाणी आहे. फक्त साफ केल्यानंतर ते पिण्यालायक होईल. आता सध्या आपण हे पिण्याला वापरत नाही. पिण्याच्या पाण्याची टाकी ही वेगळी आहे. आणि त्याच्यानंतर गडावरती मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला ती वरूनच वाट होती. पण आता हे जेव्हा टाकं सापडलं तेव्हा आपल्याला इथून एक वाट मिळाली. त्या वाटेने पण आपण वर मंदिराकडे जाऊ शकतो. तर प्रचितगडावरून दिसणारं हे पूर्ण चांदोली अभयारण्य मोठा पट्टा आहे. ते लांब लचक जिकडे दिसते तिकडे तो चांदोली अभयारण्याचा पट्टा आहे. तर इकडे भरपूर हिंस्र प्राणी आहेत. सध्या 2 नवीन वाघिणी पण सोडलेल्या आहेत, वाघ पण सोडलेले आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि इथून असा हा दिसणारा विहंगम दृश्य. तर इथून वरती जायला वाट आहे. वाटेने वरती मंदिराकडे जाता येतं. पाण्याचं टाकं इथे आहे. पाण्याच्या टाक्यापासून अशी यायला एक वाट आहे. ती वाट अजून तेवढी ही नाही आहे, थोडीशी डेंजरमध्ये आहे. पण वाट यायला आहे. त्या वाटेने आपण वर आलो ना की बरेचसं भाग आपला स्किप होतो. हा बघा, इकडून आपण ज्या टेपरावरून येतो टेपराचा भाग स्किप होतो. आणि समोर तिकडे दिसतं आहे ते मंदिर. त्या मंदिराचे इथे गेल्या 6व्या मोहिमेमध्ये काम झालं आहे. चला बघूया. गडावरती हे कसलं तरी झाड आहे. फुलं बघा किती मस्त आहेत. कोणाला याचं नाव माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. झुपके नाहीत, एकदम दिसायला भारी वाटतात. मंदिरापाशी आपण आता आलो आहे आणि समोर जो तुम्हाला दिसतोय तर हा ॲक्च्युली बुरुजाचा प्रकार असू शकतो. एखादा बुरुज असू शकतो किंवा एखादी तटबंदी. तर इथे पहिला एखादा मी बिफोरवाला फोटो टाकेन. इथे फक्त असं एक असा मातीचा डोंगर होता, ढिगारा होता. तर गेल्या मोहिमेमध्ये हे जे तुम्हाला दिसतंय ना ते सगळं गेल्या मोहिमेमध्ये काम केलं आहे पूर्ण. ही तटबंदी प्रॉपर आता दिसते बघा, छान अशी तटबंदी दिसते. आणि ह्याच्यावरती सुद्धा काही अवशेष आहेत, चौथरा वगैरे, ते आपल्याला काम पेंडिंग आहे. पण हे जे काम केलं आहे खूप सुंदर, कारण हे पूर्ण असं ढिगारे गेले होते, अशी माती होती पडलेली. तर ते क्लीन केल्यानंतर खूप भारी वाटते. तर एक गेल्या मोहिमेतलं खास मोहीम क्रमांक 6 मधलं एक खास काम आहे. त्याच्यानंतर मंदिर परिसरात पण बरंचसं काम झालं आहे. पण हे जे काम झालं आहे ना, हे बघा पूर्ण तटबंदी दिसते, जे की आपल्याला कधी दिसतही नव्हती. तर आता काम आहे की हे पूर्ण बाजूने पण क्लीन करून वरती एक चौतऱ्यासारखं आहे, ते आपल्याला बघायचं आहे नेमकं काय आहे. तर दुपारनंतर आपण बहुतेक या कामाला लागूया. आणि या बुरुजाच्या बाजूने इकडे या पायऱ्या आहेत, या बघा. त्याच्यानंतर ही जी तटबंदी दिसते ही पण मोहीम क्रमांक 6 मध्ये केलं आहे. हे समोर दिसतंय का बसायला प्रॉपर. इथे आपण पहिली चूल पेटवायचो आणि खूप असं ओबडधोबड होतं सगळं. तर ते पण तटबंदीमुळे आता किती मस्त वाटतंय. ही जी तटबंदी आहे ही पण छान प्रकारे आता झाले. म्हणजे मंदिर परिसरातलं बरंचसं काम आता गेल्या मोहीम क्रमांक 6 मध्ये झालं आहे. इथे पायरीचं झाड आहे आणि पायरीच्या झाडाखाली मस्त असं बसायला वगैरे आता निवांत आहे बघा. इकडे टेंट वगैरे पण लागू शकतात, एवढी जागा झाली. पहिलं इथे काहीच दिसत नव्हतं. त्याच्यानंतर मंदिराचा पुढचा भाग तुम्हाला मी दाखवतो. हा मंदिराचा पुढचा परिसर. आणि गेल्या मोहिमेत जी मंदिराची इकडची खालची बाजू आहे पूर्ण झासळलेली, म्हणजे पूर्ण दगड आडवी तिडवी झालेली, ती किती भारी दिसते बघा. बघायलाच असं सुंदर वाटतंय. तर हे काम गेल्या मोहिमेमध्ये छान प्रकारे झालं आहे. या पायरीला असं छान असा कट्टा पण आता केलेला आहे. त्यामुळे इकडे ही जी तटबंदी आहे इथून खाली उतरायला आहे, ते काम ॲक्च्युली आपल्याला करायला लागेल. इथं अशी ना उतरायला जागा आहे. आम्ही पाण्याची टाकी आहे ती या बाजूला आहे, तिकडून असे आलेलो एकदा. तर इथून उतरण्यासाठी जागा वगैरे बघायला लागेल कशी आहे काय आहे. तर आता मंदिर परिसर खूप सुंदर असा दिसतोय, हा बघा. असा पार असतो ना त्या पद्धतीने इथे आता दिसतंय.
जे की पहिल्यांदा खूप इकडची अवस्था बिकट होती, कारण या दगड्या पूर्ण अशा खाली पडल्या होत्या. ही जी तटबंदी दिसते नाही पूर्ण केलेली आहे, कारण पहिल्या ह्याच्यामध्ये जर कोणी आलं असेल त्याला माहिती असेल इकडची अवस्था काय होती. असं छान छान काम सध्या गडावरती चाललं आहे. आणि इकडे पहिल्यांदा जेवणं व्हायची आणि इकडे जेवायला बसायला पण व्हायचं नाही, कारण असं पूर्ण होतं आहे. पण आता इकडे पण जागा झाले बघा. आता जेवण जरी घेऊन इकडे बसलो ना तर निवांतमध्ये सगळेजण इथे या झाडाच्या सावलीखाली पण बसू शकतात, एवढी मोठी जागा झाली आहे. आणि हे मंदिर आई भैरवानीचं मंदिर. असं मंडळी आपल्या किल्ल्यावरती काम सुरू आहे. छान जेव्हा काम होतं तेव्हा बरं वाटतं. आणि हे अपडेट्स तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या मार्फत सगळ्या मोहिमेचे अपडेट्स आहेत. तर मोहीम क्रमांक 6मध्ये नेमकं काय झालं त्याचा अपडेट देण्याचा हा प्रयत्न करत होतो. तर 6मध्ये हा जो बुरुज आहे मंदिर परिसरातला हा बुरुज, आणि त्याच्यानंतर मंदिर परिसर जो की मंदिराच्या डाव्या बाजूचा भाग आपण पकडू शकतो. उजवी बाजू आपण पहिली केली होती, तर डावी बाजू मस्त क्लीन आणि नीटनेटकी झालं आहे. अशा प्रकारे आपलं 6व्या मोहिमेमध्ये मंदिर परिसराचं खूप सुंदर असं काम झालं आहे आणि पुढे पण असंच काम चालू राहील. आज 7व्या मोहिमेसाठी आपण आलो आहे आणि मंदिर परिसराच्या पुढचा भाग आपल्याला पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे. तर एवढीच अपेक्षा आहे मंडळी की नेहमी या मोहिमा होतात, 40-50चा काउंटिंग नेहमी असतो. तर ह्याच्यात कशी वाढ होईल याकडे सगळ्यांनी बघायचं आहे. प्रत्येकजण इथे आला तर जेवढं काउंटिंग जास्त तेवढं काम जास्त प्रकारे होऊ शकतं आहे. तर चला मंडळी, हा पूर्ण ओव्हरऑल मोहीम क्रमांक 6चा अपडेट होता. तर 7व्या मोहिमेसाठी आपण आज आलो आहे, त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच. पण तात्पुरत्या स्वरूपात इथे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.